नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पुण्यातील धनकवडी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया आज आपल्या या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात आलेल्या आहेत. सगळ्या माहेर वाशिणी छान नटून थटून इथे आलेल्या आहेत. त्यातून श्रावण महिना सुरू आहेत म्हटल्यानंतर हो 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 सगळे म्हणजे अगदी तयारीनिशीच आलेले आहेत. कारण त्यांना पुन्हा एकदा माहेरपणात घेऊन जाण्यासाठी, बालपणात घेऊन जाण्यासाठी, सगळे खेळ खेळण्यासाठी आणि अर्थातच माहेरच्या आठवणींमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे त्यांचा हा लाडका भाऊ. तेव्हा अजिबात वेळ न घालवता चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव निर्मला युवराज जगताप. आणि माहेर? माहेर भिगवण. माझं सासर? मांडकी, फलटण तालुका. ठीक आहे. ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 40 वर्ष. सुना आहेत 2. एका मुलाच्या लग्नाला 9 वर्ष झाली, एकाच्या 6 झाली. नातू आहेत. अजिबात वाटत नाहीयेस तू आजी. आजी आजी अजिबात वाटत नाहीस तू आजी. थँक्यू. ताई, काय माहेरचा एखादा प्रसंग सांगशील? आपल्याला माहेर म्हटलं की खूप म्हणजे माहेरी जायचं म्हणलं नुसतं तरी 2 दिवस काय करू आणि काय नको होतं. तर माझ्या लग्नाला 40 वर्ष झाल्यात, पण अजूनही मला माहेरी जायचं म्हणलं तरी तेवढाच आनंद होतो जो पहिला व्हायचा. माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं. आम्ही सगळे म्हणजे 2-3 दिवस तेव्हा कार्यक्रम चालायचेच. लग्नाला आम्ही चाललो सगळी घरात. आज हळदी, लग्न. आणि तेव्हा माझा धाकटा मुलगा 6 महिन्याचा होता फक्त. तुमच्या बहिणीच्या लग्नात? माझ्या बहिणीच्या लग्नात मुलगा? हा 6 महिन्याचा होता फक्त. आम्ही सगळे चला चला चला. तेव्हा सगळी लोक, खूप मोठी लोक घाई करायचे आणि आम्ही पण आवरायचो पटपट. आता कसं मुली खूप वेळ घेतात, आता ऐकत नाहीत, आवरतात निवांत. तेव्हा तसं नव्हतं, सगळं ऐकायला लागायचं. चला म्हटले आम्ही सगळी. आई म्हणाली अगं सगळं आवरलं का? आई गडबडीत, वडील गडबडीत. आम्ही सगळी चाललो, सगळी बाहेर निघालो. खूप मोठी फॅमिली आहे माझ्या घरी माहेरी भिगवणला. जवळजवळ आता 70 माणसं आहेत माझ्या माहेरी. सगळे 11 चुलत भाऊ, 11 चुलत बहिणी आहेत. एकाच घरात? हो, नाही आता सेपरेट राहतात, पण आहेत ना सख्खे माझे सगळे. आणि मग आम्ही निघालो. अगदी गावातच लग्न होतं, हायस्कूल शाळेत लग्न होतं. फार पूर्ण हायस्कूल शाळेपाशी आम्ही आलो. आणि नंतर मला माझं बाळ कुठं आहे? आई म्हणली अगं त्याला कुठं ठेवलंय? माझ्या मांडीवर दे. मी घरीच ठेवून गेले त्याला. 6 महिन्याचं बाळ घरीच विसरलीस? घरीच विसरलं. बहिणीच्या लग्नाच्या नादात आणि आवरण्याच्या नादात मी जी पळत सुटले. मी चावी मला कळेना, काही कळेना. मी मग वडील म्हणाले अगं चावी. वडिलांना शोधायचं तर वडील गडबडीत लग्नाच्या. मग मी कोणाकडून तरी कशी तरी चावी मिळवली. माझा एक चुलत भाऊ आणि मी, आम्ही घरी आलो. आणि मग ते बाळ शांत झोपलेलं माझं. म्हणतं मला खूप रडायला आलं त्यावेळेला की मी कशी विसरून गेले म्हणून. हा माझा किस्सा होता. पण मला तो अजूनही आठवतो. त्याला आता मुलगा झालाय. त्याला आता मुलगा झालाय. तो इतका सांभाळतो छान. मी म्हंटल मी नाही तुला सांभाळलं तेव्हा. त्याने धसकाच घेतला असेल तेवढा. बरोबर. पण आता आपला श्रावण महिना सुरू आहे. काय श्रावणातल्या आठवणी तू सांगू? दर श्रावण महिन्यात मी धायरेश्वराला जाते. दर श्रावण महिन्यात अधूनमधून भीमाशंकरला जातो. शिवलीला अमृत वाचते. खूप देवाचं करते मी श्रावण महिन्यात. सगळे सण व्यवस्थित साजरे करायचे. अगदी नागपंचमी सुरू झाल्यापासून एन्जॉय तेवढाच करायचा आणि देवाचंही तेवढंच करायचं. वा, व्हेरी गुड. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. थँक्यू. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळांकडे. कारण मला माहिती आहे या सगळ्या ताया खेळांसाठी उत्सुक आहेत. कारण सगळ्यांना हुकुमाची राणी व्हायचं आहे. तर जाऊया आपण त्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. कारण तुमच्यापैकीच 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. तर पहिल्या खेळामध्ये तुम्ही आलेला आहात. तर आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे संगीत. सुरू होणार आहे त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय. ठीक आहे. आणि मी एका क्षणी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही आणि डोळे मिचकवायचे नाही.
चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे बापरे, नमस्कार. अजिबात हालत नाही. अजिबात हालत नाही. ताई कशाला हसली तू? बाद झालीस ना, हसली साडी बाद झाली. डोळे मी ताई तू बाद झाली. तू साईडला बसू शकतो. अरे बापरे, हो हो, ये बात. कोण आहे वरती? वरती कोण आहे? ताई, ए ताई, ताई. गंभीर चेहरा आहे एकदम. हो हो, अरे बापरे. ठीक आहे, हरकत नाही. काही बाद झालेली आहे. व्हेरी गुड. मी तर बघ एकदम अगदी कडक. ताई तू हल्लीस नाही बाद. कशाला हल्लीस तू मग? मी तू तर काय म्हटलंय? मी काय अरे मी नाही काय बोललो. नाही मी शांत होती. तुम्हीच म्हणला बाय ताई तुम्ही बाद झाला. मग नाही मी बाद झालेली. मी हल्लेलीच पण तू नाही. हल्लीस ना पण ताई. नाही तुम्ही बोलल्यानंतर अरे पण मी काय आता काय बोलू आता मी? नाही अरे तू बाद झाली ताई. नाही मी बाद झालेली नाही तू बाद झाली. नाही बाद झाली. नाही. अगं ताई तू बाद झाली. तिथं बस ना ताई. झालीच नाही. तुम्ही केलेस बात मला. हे बोलताना किती हलतेस तू? तू अशी आहे बघ, अशी होती ना, अशी बघ, तू अशी होती. मग तू असे डोळे हलवलेस ना ताई, मग तू बाद नाही का? नाही मी हलवलेले मग त्याशिवाय तू माझ्याकडे कसं बघितलं सांग बरं? असंच आहे मी अजून. त्या 10 ताया आल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे गप्पे माझाच पहिला कप आहे. खेळाचं नाव काय? खेळाचं नाव सांग. हा, हे गप्पे पहिलाच माझा कपे. व्हेरी गुड. हा, खेळाचं नाव काय? हे गप्पे पहिलाच माझा कपे. अरे बाई ठीक आहे बाबा. ए गप आहे पहिलाच माझा कप आहे. हा ओके. हा ये कप है, पहलाच मेरा कप है. ठीक आहे बाबा, ठीक आहे. ओके चला सुरू करूया आपला हा खेळ. खेळाचं नाव कळलेलं आहे. ताई खेळाचं नाव काय बरं? हे दम है, पहिलाच माझा कप है. बरं ठीक आहे. हा खेळाचं नाव कळलेलं आहे. हा ए गप्पे पहिलाच माझा कप आहे. हा हा आपल्या खेळाचं नाव आहे. आणि हा खेळ असा आहे की प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. हा तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. हा डोक्यावरती ठेवायचा आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. हा आणि ती पार करत असताना कपाला हात लावायचा नाही.
कप जर पडला तर तसाच उचलायचंय, पुन्हा इथे यायचंय, उभं राहायचंय, कप ठेवायचं आणि पुन्हा ती रेषा पार करायची. तिथूनच सुरुवात करायची नाही. कप पडला तर पुन्हा इथे यायचंय. पहिल्या 5 तयार जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, ओके, सगळ्यांना कळलेलं आहे. हा तुमको कळया, ओके. आता कप डोक्यात ठेवा. रेडी, 1, तुमची वेळ सुरू होते. 1, 2, 3. इथे पटकन ये बात हा व्हेरी गुड. ये बात हा ये म्हणताय. हा ये बात ये शबाश. हा ये गिर्या वापस गिर्या. ओके, हा हा रेडी. सावकाश आरामात. हा रेडी. हा जायचंय. व्हेरी गुड. शाबाश. ये बात. व्हेरी गुड. अरे टाळ्या होऊन जाऊ दे. माझाच पहिला कप आहे आपल्या खेळातून. 5 ताई आल्यात आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. तुमचं खूप अभिनंदन तुमचं. आणि या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. प्रेमाची. फुंकर प्रेमाची. प्रेमाची. रेडी, 1, 2, 3. हा फुंकर प्रेमाची. ती गेली प्रेमाला, निघून गेली. हा हरकत नाही, पण नाव कळलेलं आहे तुम्हाला. फुंकर प्रेमाची हे खेळाचं नाव आहे. आणि हा खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या डिशमध्ये पीठ आहे. त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात मागे ठेवायचे आहेत आणि मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर त्या पिठातलं जे नाणं आहे ते फुंकर मारत बाहेर काढायचे. म्हणजे ते जेव्हा ते दिसेल तेव्हा ते नाणं असं तोंडात धरायचे आणि हात वरती करायचे. नाणं तोंडात धरून हात वरती करणं फार महत्वाचं आहे. ओके, कळले तुम्हाला? नक्की. चला, या आपापल्या डिश समोर उभे राहा. या. ओके, व्हेरी गुड. 1, 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात सोडायचा नाही. हात तसंच धरून ठेवायचे. ओके, चल रेडी. 1, 2 आणि हे पीठ जे चेहऱ्यात उडेल ते पुसायचं नाही. या पुन्हा एकदा सांगतो. रेडी, ओके. 1, 2, 3. शाबाश. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, क्या बात आहे. हात वरती करायचं पटकन. हा नाही लवकर. हा नाणं काही झोपतेस की काय? हा नाणं. हा हे काय इथं कशाला घेऊ? फुंकर मारत घ्यायचंय. घेऊ का म्हणजे हात माग ठेव. फुंकर मार. हा व्हेरी गुड. हा शाबाश. एवढं नाव एवढं सिरियसली घेतलेस तू? हा, फुंकर प्रेमाची म्हटल्यानंतर एवढ्या प्रेमाने थोडीच मारायचे. ओके, आणि आता एकदा जरा समोर बघा. क्या बात आहे. ती ताई तर बघा, घाईत येताना जी काय पावडर लावून आलेली आहे चेहऱ्याला. व्हेरी गुड. हा, आणि ही फक्त नाकावर पावडर आहे. आणि अरे हो समोर बघा. हा व्हेरी गुड. हा हे बात. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पहिली ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि 2 नंबरची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार. खूप अभिनंदन दोन्ही. फुंकर प्रेमाची ह्या आपल्या खेळातून 2 ताई आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप अभिनंदन ताई तुमचं दोघींचंही. खूप अभिनंदन. कसं वाटतंय?
खूप छान वाटतंय. शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस तू. वाटलं नव्हतं खरंच येणार आहे, हा. पण खरंच हे सरप्राइझिंग होतं की, आणि मला खूप छान वाटतंय. ताई तुझं नाव सांगा आधी. मी सौ अमृता योगेश हामंद. माहेर माझं पुण्यातलंच आहे. सासर इथे एक चौक पुढे होतं. एक चौक पुढे होतो. हा, धनकवडीमध्ये आहे. धनकवडीमध्ये सासर आहे. माहेर पण धनकवडीतच आहे. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? ते PMC मध्ये PMC एम्प्लॉईज मध्ये. आहेत. हो हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि काय तुझं श्रावणाबद्दल काय सांगशील तू? इथं म्हणेल श्रावण महिना या वर्षीचा माझ्यासाठी लकी आहे, कारण मी आज इथे खेळायला उभी हे आहे. बात आहे. तर तो माझ्यासाठी फार लकी आहे. आणि मी म्हणेल सगळ्या देवांचा आशीर्वाद होता. आणि श्रावण महिन्यात उपवास वगैरे सगळं करते मी, त्यामुळे त्याचा कदाचित मला फळ मिळाले. क्या बात त्यामुळे आहे. मला आता हुकमाची राणी होणार. Yes. मी बोलते मीच होणार हुकमाची राणी. मग काय म्हणणं आहे तुझं? नाही, मीच होणार हुकुमाची राणी. हे बात आहे, तूच होणार हुकमाची राणी. ताई तुझं नाव सांग. दीपाली आणि अतुल धोत्रे. आणि माहेर कुठलं? मुक्ताईनगर, आणि सासर? पुणे. सासर पुणे. ताई काय सांगशील श्रावणाबद्दल? काय आठवण आहे तुझ्या श्रावणातल्या? खूप श्रावण महिना म्हटला की मला माझा आवडीचाच आहे महिना. अच्छा, कारण आवडी. माझा वाढदिवस पण त्या महिन्यातच आहे. गिफ्ट मिळत असतात मिस्टरांकडून, आईकडून, भावाकडून. अच्छा, गिफ्ट मिळत असतात म्हणून आवडीचा हो. क्षण आहे. व्हेरी गुड. आणि उपवास वगैरे पण असतात. खूप छान वाटतं. वा, पण मग आता जिंकणार, हुकमाची राणी होणार. हो. हा, एकदा जोरात बोल. मीच होणार हुकमाची राणी. बोल बघू. मीच होणार हुकुमाची राणी. बरं, आता खेळ सांगतो काय आहे ते. तुमच्या समोर लाल रंगाचा फुगा आहे. तो फुगा फोडायचा आहे, पण त्याआधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरती नाचायचं आहे. नाचत नाचत गोल गोल फिरायचं आहे. जेव्हा संगीत थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असेल या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचं आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. ताईनो, हा तयार आहात तर तुम्ही? नक्की? ओके. आणि म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे बांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे बांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. पुढं पुढं जाऊन पुढं. हा, इथं मागे मागे मागे. हा, इथं मागे टच करायचं नाही. हा, मागे 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 टच करायचं नाही. टच करायचं नाही. मागे 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 मागे. सापडे 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 का सापडे. पुढे 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 पुढे. मागे 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 मागे. जाऊ दे पुढे. हे मागे येतं बघ. डावीकडे, डावी. आणि आजच्या भागाची उपविजेती झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि सन मराठी वाहिनीकडून तुला मिळते ही भेटवस्तू. कसं वाटतंय उपविजेती झाली आहेस तू? छान वाटतंय. फायनल खेळली आहे. अपेक्षा नव्हती, पण मी तरी इथे आहे, त्यामुळे छान वाटतंय. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या या खेळाची विजेती आहे ही ताई. अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप खूप अभिनंदन.
कसं वाटते ताई? खूप मस्त, हुकमाची राणी झाली, खूप छान वाटते. खूप छान वाटते. खूप. हे सगळे खेळ खेळून कसं वाटते? बालपण आठवलं, लहानपण. बालपण आठवलं. हो, लहानपण. शाळेत असेच खेळायचो. अच्छा, सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहे? आईला. आईला सांगणार आहे. हो. हरकत नाही, तुझं खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा एक सेल्फी काढतो तुझ्या बरोबर. हा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ही अशीच धमाल मजा मस्ती घेऊन मी येतोय पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत आपल्या श्रावण विशेष भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, खेळत राहा, खुश राहा, आनंदी राहा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तायांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या.